पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात आज पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी झगडताना दिसत आहे। बाहेरील पक्षांपेक्षा अंतर्गत गटबाजी, नेतृत्वाची कमतरता आणि नेत्यांच्या एक्झिटमुळे काँग्रेसची ताकद कमी झाल्याचं चित्र सध्या दिसतंय। हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या 3 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकेकाळी दबदबा होता। हिंगोलीत सलग 3 वेळा काँग्रेसचे आमदार निवडून आले होते, तर कळमनुरीतही पक्ष मजबूत होता। दिवंगत नेत्या रजनीताई सातव आणि दिवंगत खासदार राजीव सातव यांनी जिल्ह्यात काँग्रेसला मोठं बळ दिले। 2014च्या मोदी लाटेतही राजीव सातव यांनी विजय मिळवत हिंगोलीत काँग्रेसचा प्रभाव कायम असल्याचं दाखवून दिले। युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्षाचे प्रवक्ते आणि गुजरातचे प्रभारी अशी जबाबदारी सांभाळत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही ठसा उमटवलाय।